उदगीर तालुक्यातील हंडरगोळी येथील आत्महत्या ही अतिशय वेदनादायी घटना आहे. खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्येची वेळ येणे ही गंभीर बाब आहे. लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील हंडरगोळी येथे खाजगी सावकाराच्या सततच्या त्रासाला कंटाळून रामदास शिवाजी बोळेगावे वय 45 वर्षीय यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रामदास शिवाजी बोळेगावे यांनी हाळी येथील खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते. व्याजाच्या पैशासाठी वारंवार शिवीगाळ, धमक्या आणि मानसिक त्रास दिला जात असल्याने त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप मयताचे भाऊ विलास बोळेगावे यांनी तक्रारीत केला आहे. या तक्रारीवरून वाढवणा पोलीस ठाण्यात आरोपी विक्रम राजपाल माने, जीवन चंद्रकांत माने आणि चंद्रकांत माने सर्व राहणार हाळी या तिघांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 264/2026, कलम 351, 2-351, 3-352, 3-5 BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड हे करीत आहेत. एक 19 मेला मी तुमच्या डिपार्टमेंटला केस दिलतो. मी 19 मेला तुमच्या डिपार्टमेंटला केस दिलतो. तेव्हा जर तुमची केस घेऊ तर यांना जिवंत राहिलं असते. हे मर्डर आहे. मर्डर. शेख कोण आहेत मला सांगा तुम्ही. शेख आज मी सांगायला होता. खरं सांगा म्हणायचे. कोण किन काय सकाळी यानं 7 वाजता फोन केला. 7 वाजता फोन करला मी सगळं. खरंच मेल्याला कोणी सांगते का असं साहेब? मेला म्हणून साहेब माझा भाऊ मेला म्हणून कोणी हौस राहते. बोलण्याची डिपार्टमेंटला पद्धत शिकवा साहेब. 19 मेला जर माझी केस घेऊ तुमच्या डिपार्टमेंटला आज यानं जिवंत राहिलं असतं. त्यांना 19 मेला औषध पिलतं. नागुरावची मंदिर साक्षीदार त्या गोष्टीला तुम्हाला सांगतो. लोकप्रतिनिधी लबाड बोलायचा म्हणतो ना. बरोबर आहे का? 19 मेला जर माझं तुमच्या रंगवारला विचारा. रंगवारला सह आरोपी करा. रंगवारला विचारा तुमच्या. तुम्हाला सांगतो मी दवाखान्यात औषध पिलतो. इथून मी उदगीरला ऍडमिट केलं. ह्याच लोकांच्या टॉर्चरमुळे 4 महिने झालं सोन्यासारखा असून घरात खाऊ दिना त्याला. तुम्हाला सांगतो मर्डर आहे. ही आत्महत्या नो खून आहे. एक ऐका माझंच ऐका तुम्ही. तुमचं पुन्हा बोला. तुम्ही माझं ऐकायला लाव. आज माझ्या पोटात आग आहे. मी 4 महिने झालं काय तकलीफ काढला मला माहित आहे. फक्त तुम्हाला सांगतो मी. आज याला कालपासून किती जपला का हे माणूस साक्षीदार. काय आणलंय माझ्या पोटात तुम्हाला सांगतो. जपला तो साली तुमच्या बळ. तुम्ही त्या लोकांना बळ देता. ती बोलत तुम्ही येते घरला. तुझी बायको ओढतो म्हणते ती साली. काय बळ देते त्यांना. कुठून येते एवढं बळ. आज ह्या एवढ्या लोकांमध्ये 25 ते 30 जण त्या लोकांची बळी म्हणा इथं तुम्हाला सांगतो मी. पण मजबूर एक ताकद नाही का. तुमच्याकडे आलं तुमचा लगेच फोन जाते त्यांना. तुझ्याबद्दल केस आल्यावर ते लगेच दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या घरात तुझ्या बायकोला वाटतो माझ्यावर केस केल्या. डिपार्टमेंट तुमचं 6 आरोपी करा रंगवारला. तुम्हाला सांगतो मी. आज ह्यानं मरत नव्हतं. याची 2 लेकरं कुठायचं इकडे मुन्या. ह्या काय बघा पोरावर हाय का कळा. 4 महिने झाले 19 मे पासून हाय का कळा. सोन्यासारखा अंगारात खाऊ दिनात साले तुम्हाला सांगतो मी. कशा पायी कुठून येतात त्यांना ताकद एवढी. कुठून आली ताकद सांगा तुम्ही. बळ देणार तुम्ही हा साहेब. माझी जर केस गरीब म्हणून माझी जर टच त्याच्या समाधानासाठी अर्ज घ्यावा साहेब. पाया पडतो म्हणलो. 4थ्या दिवशी फोन केला अजून दवाखान्यात आहे साहेब. समाधानासाठी तर वाचतंय ह्यानं. गिना गेले तुम्ही फलाण्याला फोन लावा बिस्ताण्याला फोन लावा मला म्हणाले. फोन नंबर विचारासाठी तुम्हाला फोन केला मी. अर्ज त्याच्यासाठी लिहिलो मी.